श्री स्वामी समर्थ. बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा सण आहे. शेतकऱ्यांच्या कष्टामधील खरा साथीदार म्हणजे त्यांचे बैल. बैल हा मूकप्राणी असूनही त्याला त्याच्या मालकाबद्दल खूप प्रेम असते आणि त्याच्या मालकाचेही म्हणजे शेतकऱ्याचे देखील त्याच्यावर खूप प्रेम असते. बैल आणि शेतकऱ्यांमधील अनेक सुंदर जिव्हाळ्याची उदाहरणं आपल्याला बघायला भेटतात. पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. या श्रावणी अमावास्येला पिठोरी अमावास्या असे देखील म्हणतात. या पोळ्याच्या दिवशी श्रावण समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागांमध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरे करतात. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा या प्रदेशात बघायला भेटतो. ज्यांच्याकडे शेती नाही आणि बैलही नाहीत ते या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात. पोळा कसा साजरा केला जातो? बैलपोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी बैलांकडून कुठल्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही, कारण हा बैलांच्या पूजेचा दिवस असतो. आजही भारतात हा सण शेतकरी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. सर्वप्रथम बैलांना नदीवर किंवा ओढ्यावरती नेऊन त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांना चारा पाणी दिले जाते. दिवसभर बैलांची सुंदर विविध रंगांमध्ये सजावट केली जाते. बैलांचे शिंगे रंगवली जातात. त्यावर गेरूचे ठिपके दिले जातात. पाठीवरती झूल टाकली जाते. डोक्यावरती बाशिंग लावले जाते. नवीन वेसण, कासरा, दोर लावला जातो. गळ्यात कवड्यांची माळ आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. त्यालाच घोगरमाळ देखील म्हणतात. पायात रंगीत तोडे घातले जातात. आपला बैल सगळ्यात सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाला सजवण्याचा प्रयत्न करतो. सर्व सजावट झाल्यानंतर गावातील सर्व शेतकरी बैलांची मिरवणूक काढतात. बैलांना मारुतीच्या देवळात नेले जाते. मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते. सर्व बैल गावच्या वेशीजवळ जमतात. तिथे सर्व बैलांना एकत्र उभे केले जाते आणि गावातील मुख्य व्यक्तीने इशारा करतात. सर्व बैल आपापल्या घरी पळत सुटतात. त्यालाच ग्रामीण भागात पोळा फुटला असे म्हणतात. मग शेतकरी त्याच्या बैलांना घेऊन घरी निघतो. या दिवशी बैलाला नैवेद्य देण्यासाठी प्रत्येक घरामध्ये गृहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. जेव्हा बैल त्यांच्या दारात जातो तेव्हा त्याची गंध लावून पूजा केली जाते. त्यांच्यावरून दिवा ओवाळला जातो आणि त्यांना गोड नैवेद्य पोटभरून खाण्यासाठी दिला जातो. अशा प्रकारे सुंदर पद्धतीने गावाकडे बैलपोळा आजही साजरा केला जातो. बैलपोळ्याची कथा. एकदा शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत होते. या खेळामध्ये भगवान शंकर हरले, परंतु भगवान शंकर म्हणतात, डाव मीच जिंकलो. यावरून महादेव आणि माता पार्वती यांच्यामध्ये वाद सुरू झाला. या खेळाला साक्षीदार महादेवाचे वाहन नंदी होता. माता पार्वतीने नंदीला खेळामध्ये कोण जिंकले असे विचारले. सारीपाटाचा डाव शंकराने जिंकला असे नंदीने सांगितले. नंदीचे हे बोलणे ऐकून माता पार्वतीला नंदीचा खूप राग आला. पार्वतीने नंदीला शाप दिला की मृत्यूलोकात तुझ्या मानेवर जूट ठेवून तुझ्याकडून काम करून घेतले जाईल. नंदी खूप घाबरला आणि पार्वती मातेला शरण गेला. तेव्हा पार्वती मातेने नंदीला उपशाप दिला. जो शेतकरी वर्षभर तुझ्या मानेवर जूट ठेवील तो शेतकरी वर्षातून एकदा तरी तुझ्याकडून काम करून न घेता तुला गोडधोड पदार्थ खाऊ घालून तुझी पूजा करेल. तेव्हापासून शेतकरी वर्षातून एकदा बैलपोळा साजरा करू लागला. पिठोरी अमावास्या म्हणजे काय? पिठोरी अमावास्या ही श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच पिठोरी अमावास्या. या दिवशी स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि घरातील सुखशांतीसाठी व्रत करतात. पिठोरी या शब्दाचा अर्थ आहे पीठ. पिठाने बनवलेले देवीचे रूप. या अमावास्येला पिठापासून बनवलेल्या सप्तमातृका देवींची पूजा केली जाते. पिठोरी अमावास्येची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार एकेकाळी एक गरीब ब्राह्मण स्त्रीकडे अनेक मुले होती, पण दरवर्षी कोणते ना कोणते मूल कुठल्या तरी कारणाने अपघाती किंवा आजाराने मृत होत असे. ती स्त्री खूप दुःखी होती. त्यामुळे ती देवाकडे सतत मुलांसाठी प्रार्थना करत असे. एके दिवशी एक मुनिवर तिच्या घरी आले
आणि तिला विचारले, तू इतकी दुःखी का आहेस? त्यावर ती स्त्री म्हणाली, माझी पोटची मुलं राहत नाहीत. दरवर्षी एखादं तरी मूल मरण पावतं. मुनिवर तिला म्हणाले, तू कधी पिठोरी अमावस्या व्रत केलं आहेस का? तेव्हा मुनिवराने त्या स्त्रीला पिठोरी अमावस्येच्या व्रताची संपूर्ण कहाणी सांगितली. हे व्रत करताना पिठापासून सप्तमातृका देवींची मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते. त्या मातृदेवतेंच्या कृपेने तुझं घर आनंदाने भरून जाईल. त्या स्त्रीने पुढच्या पिठोरी अमावस्येला संपूर्ण श्रद्धेने पिठाच्या देवी बनवून त्यांची पूजा केली, उपवास केला, कथा ऐकली आणि अन्नदान केलं. काही महिन्यात तिच्या घरी पुन्हा पुत्र जन्माला आला आणि तो दीर्घायुषी ठरला. धन्यवाद. कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.